आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते पुण्यामध्ये. एक आटपाट नगर होतं आणि या आटपाट नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. या सगळ्या गोष्टी आता खूप जुन्या झाल्या. स्वतःच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती आणि मेहनतीवरती ब्राह्मण वर्ग कधीच श्रीमंत गटामध्ये जाऊन पोहोचला. अशाच एका ब्राह्मण घरी आपण जातोय, जी फॅमिली आहे बापट फॅमिली. पण श्रीमंत वर्गात जरी गेला तरी सुद्धा त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी अजिबात बदलल्या नाहीत. तर आता त्याच्या स्वयंपाकघरात डोकवूया आणि त्याच्याशी गप्पाही मारूया. चला त्यांच्या घरी जाऊया. बापट फॅमिली. बापट फॅमिलीचा डोलारा ज्यांनी सांभाळलाय त्या पद्मिनी बापटांची आपण गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. खूप 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 गोड दिसतंय, खूपच गोड दिसतंय. आभारी. एवढ्या सुंदर घराला शोभेशी अशी आमची मालकीणबाई. बरं, हे एवढं सुंदर घर बांधलंय कोणी? माझ्या मिस्टरांनीच बांधलंय. त्यांचा व्यवसाय तो आहे. ओके, काय नाव आहे त्यांचं नाव आहे विनायक बापट. विनायक बापट. ओके. आणि घरी कोण कोण असतं? आणि घरी सासूबाई असतात माझ्या, त्या 90 वर्षाच्या आहेत. आणि मुलगी माझी अमेरिकेत शिकतीये सध्या, MS करते, ती न्यूट्रिशन मध्ये करते. तर 3 पदार्थ कुठचे आहेत आणि पहिला कुठचा? पहिला आपण खमंग काकडी करतोय. हां. दुसरी असेल काजूची उसळ, ओल्या काजूंची उसळ. आणि तिसरी तांदूळाची उकड. फेवरेट फेवरेट. मग खमंग काकडीपासून सुरू करूया. हो, नक्कीच. ओके. साहित्य: काकडी, ओलं खोबरं, दाण्यात लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ, जिरे, साखर, तूप, दाण्याचं कूट आणि मिरच्या. साहित्य तुम्ही लिहून घेतलं. आणि नाव जरी याचं खमंग काकडी असलं तरी त्याच्यामध्ये काय असं जबरदस्त मसाले आणि असं वगैरे काही नाही. साधं सात्विक अशी आमची कोशिंबीर आहे. तिला जरा आम्ही थोडीशी खमंग खमंग करतोय. तो पहिले आपण आता काकडी घेऊया. ह्या देऊ का? आपण आता दाण्याचं कूट घालूया. हे घालूया खोबरं. साखर, मीठ, हे थोडं चवीनुसार आपल्या आवडीने. आणि थोडासा आता लिंबाचा रस. आणि आता परत वरण फोडणी वगैरे. आता वरून आपल्याला जिरं आणि मिरची जिऱ्याची फोडणी द्यायची खमंग. ओके. आणि कोथिंबीर आत्ता घालणार आहेत का? नंतर घालूया. सजावटीला मिक्स करून घेऊया आपण. आणि फोडणीची तयारी. मिक्सिंग झालेलं आहे आणि आता फोडणी करतोय आपण. तर मला जिरं फोडणीला थोडं लागेल ना? एवढं? हो, लागेल. अजून थोडंसं चालेल. आणि मिरच्या, जिरं करताना मिरच्या किती? एवढ्या बस? अजून 2-3. खाता तुम्ही तिखट? हो. हां. चालेल ना? हो. टाकू मी? हो, चालेल. तुम्हाला असं जरा उलट पडेल ना? त्या मिरच्या पण मस्त लागतील ना नुसत्या? त्या तळलेल्या असतात तशा मस्त. तर हे आमचं खमंग काकडी आमची तयार झालेली आहे. पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. खमंग काकडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोचवलेली काकडी, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ, जिरं, साखर, साजूक तूप आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेली काकडी घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, ओलं खोबरं, साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावं. साजूक तुपामध्ये जिरं आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी करून ती काकडीच्या मिश्रणात एकजीव करावी. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी.